आता दात दुखायला लागल्यानंतर ही लहान मुलं आहेत ना, यांचे दात दुखायला लागले की हल्ली असं हे झाले ना, तर शाळेत सुद्धा डेंटल चेकअप करतात, दात तपासणीचं सुरू होत आहे. तर कुठल्याही प्रकारे तपासणी करून काय करणार आहे? बऱ्याच लहान मुलांचे दात काढायला होतात. 7 वर्षाची आतली मुलं आहेत ना, त्यांचं दात सुद्धा काढायला काय गरज नाही. साध्या साध्या गोष्टी असतात. जर समजा हिरडी फुगली असेल, दात दुखत असेल, दात किडले असेल, दात किडले असतील, तर साध्या साध्या गोष्टी, मोठी असू द्या छोटी असू द्या, सगळ्यांसाठी सांगतो. पेरूचे 1-2 पानं घ्यायची, तांब्याभर पाण्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यात 1-2 लवंग टाकायचे. हे पाणी कडक उकळवायचं, त्याच्यावर तुरटीचे फेरे मारायचे आणि कोमट असताना त्यानं चूळ भरायची खळखळ खळखळ करून. ज्या मिनिटाला करणार, तांब्याभर पाणी संपायच्या अगोदर तुमची हिरडी फुगलेली ऑटोमॅटिक शांत व्हायला लागते, व्यवस्थित व्हायला लागते. दुखत असतील दात तर ते ऑटोमॅटिक कमी होतात, आवळून येतात. हे करून तरी बघा. खूप चांगला प्रकार आहे. दुसरं काय करायची गरज लागत नाही. डोकं दुखायला लागलं की लगेच बघा दवाखान्याकडे जायचं किंवा कुठली गोळी आणायची, खायची. ते काय वाईट नाही, पण घरगुती उपाय सांगतो. कच्चा पेरू उगाळायचा, त्याचा लेप लावायचा, 2 मिनिटात डोकं दुखायचं थांबतंय. सायनस असू दे, काय असू दे, करून बघा. चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं आणि अर्धा मिनिट शांत बसायचं. अर्ध्या मिनिटांना अर्धा ग्लास पाणी प्यायचं. पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायचं थांबतंय. ह्याच्यापेक्षा फास्ट काय पाहिजे तुम्हाला सांगा बरं? तुम्ही करून बघा, ह्या गोष्टी करून बघा आणि मग सांगा. अहो साध्या साध्या गोष्टी आहेत, ह्यानं खूप खूप बेनिफिट आहे. आता चिमटभर मिठाला किती खर्च येणार आहे? 50,000 येणार आहे का? 2,000, 1,000, 10 रुपये, 1 रुपया? चिमटभर मिठाला किती खर्च येणार आहे? तेवढ्यात बघा. मग तेवढ्यात आणि वेळ किती कमी? अर्धा मिनिट, 1 मिनिट सुद्धा घालायची वेळ लागत नाही. अर्धा मिनिटामध्ये डोकं दुखायचं थांबतंय. ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला आयुर्वेदानं काय फास्ट द्यायचं आहे?